आपण सोरायसिसबद्दल बोलतो आहे आणि मागच्याच मी जसं सांगितलं, की सोरायसिस किंवा प्लाक सोरायसिस ज्याला म्हणतात, जो सोरायसिसचा सगळ्यात कॉमन प्रकार आहे. त्याच्यामध्ये हा असा एक प्लाक असतो आणि त्याच्यामध्ये स्केलिंग म्हणजे पांढरेपणा आहे किंवा पांढरा कोंडा असल्यासारखा आहे. त्याचा जो बेस आहे, तो लाल झालेला आहे. त्याला आपण एरिथेमा म्हणतो आणि त्याची जाडी वाढलेली आहे. म्हणजे जर आपण आपलं बोट असं फिरवत गेलो, तर साधारण या पट्ट्यापाशी आपल्याला त्याची जाडी जाणवेल. म्हणजे जाडपणा, बेसचा लालपणा आणि हा कोंडा किंवा पांढरे फ्लेक्स हे सोरायसिसमध्ये आढळतात. आपण मागच्या भागात पाहिलं, की ही जी नॉर्मल स्किनचे हिस्टॉलॉजी किंवा मायक्रोस्कोप खाली कसं दिसतं हे आपण बघितलं. तर हा जो खालचा लेयर आहे, हा जो लेयर आहे, तो बेसल लेयर म्हणतो आपण त्याला. त्याच्यापासून स्किनची प्रत्येक सेल तयार होते आणि ती हळू वरती ढकलली जाते. मग ही जी बेस लाईन आहे, त्याच्यापासून वरती जायला सेल्सना 7 ते 10 दिवस लागतात. म्हणजे हा जो सेलचा प्रवास आहे, त्याच्यासाठी 7 ते 10 दिवस लागतात. आता ह्याचं उदाहरण म्हणून तुम्हाला मी सांगतो, की हा कन्व्हेअर बेल्ट आहे. कन्व्हेअर बेल्टमध्ये एक खाली असा पट्टा सरकत असतो कुठल्याही फॅक्टरीजमध्ये. ह्या बेल्टवरती या बाटल्या सरकतात. त्या एका पर्टिक्युलर पॉइंटला आलं, की मग त्याच्यामध्ये जे काही प्रॉडक्ट आहे ते भरलं जातं आणि तो पट्टा पुढे सरकत राहतो. त्याप्रमाणे हा जो आपला स्किनच्या पेशींचा, सेलचा कन्व्हेअर बेल्ट आहे, की इथून ह्या पेशी सुरू होतात, नवीन तयार होतात आणि मग त्या हळू वरती जातात, ज्याला 7 ते 10 दिवस लागतात. मग खालची लेयर आहे ती बेसल लेयर आहे. मधली ही जी लेयर आहे, ती स्पॉन्जिफॉर्म लेयर आहे. वरती ग्रॅन्युलोझम म्हणजे त्याच्या सेल्समध्ये ग्रॅन्युअल किंवा कण दिसतात आपल्याला आणि त्याच्यावरची जी लेयर आहे, ती कॉर्निओसाइट्स म्हणजे त्या सेल मेलेल्या आहेत, एकमेकांना चिकटलेल्या आहेत. साधारणतः 15 ते 30 लेयर जाडीचा तो थर असतो. एकावर एक अशा 15 ते 30 सेलचे लाईन्स असतात त्याच्यावरती. हा जो कन्व्हेअर बेल्ट आहे, तो चालू असतो. परंतु सोरायसिसमध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय येतो? हा जो सगळ्यात वरचा लेयर आहे, तर तो झडून जातो किंवा तिथल्या ज्या पेशी आहेत, सेल्स आहेत, त्या गळून पडतात आणि आपल्याला जो कोंडा दिसतो, आपल्याला हा जो पांढरा कोंडा दिसतो, तो कोंडा म्हणजे त्या स्किनवरती ज्या सगळ्यात वरच्या लेयरमधल्या पेशी आहेत, त्या गळून पडतायत आणि गळून पडताना त्या एकदम पडत नाही, तर त्या तिथेच काही वेळ राहतात. त्याचा तो पांढरा कोंडा तयार झालेला आहे. तर आता प्रश्न असा आहे, की ह्या सोरायसिसमध्ये आपल्या स्किनमध्ये काय-काय बदल होतात आणि ते का होतात? तर आपण आत्ता जे चित्र पाहतोय, त्याच्यामध्ये डाव्या बाजूला नॉर्मल स्किन कशी दिसते ते दाखवलंय आणि उजव्या बाजूला सोरायसिसची स्किन कशी दिसते ते दाखवलंय. आता जर फरक बघायचा म्हटला, तर एक फरक तुम्हाला मी हळू समजावून सांगतो आणि तो फरक का होतोय, कशामुळे होतोय, हे पण समजावून सांगतो. तर मुख्य प्रॉब्लेम असा आहे सोरायसिसचा, की ही जी सगळ्यात वरची लेयर आहे, त्याला आपण स्ट्रॅटम कॉर्नियम म्हणतो. ती त्या ठिकाणी राहत नाहीये, तर ती निघून जाते. आता स्किनची हिस्टॉलॉजी, नॉर्मल स्किनची, ही पुन्हा एक वेगळ्या प्रकारे दाखवतोय. ही जी लेयर आहे, ही अशी वर खाली होते. त्याला पॅपिला म्हणतो आपण. तर ही जी लेयर आहे, ही बेसल लेयर आहे. नंतर ही जी मध्ये दिसतायत सेल्स, हे स्पॉन्जियमची लेयर आहे. ही जी दिसतीये, ही ग्रॅन्युलोझमची लेयर आहे आणि त्याच्यावरती जे दिसतंय हा प्रकार, हा इथं थोडा आहे किंवा हा जो प्रकार आहे, हा सगळा वरचा, हा स्ट्रॅटम कॉर्नियम किंवा ज्या केरॅटिनाइज सेल आहेत एकमेकांवरती रचलेल्या आणि सोरायसिसमध्ये या गळून पडतायत. तर जेव्हा आपल्या स्किनवरची
सेल्स गळून पडतात किंवा आपल्या काही कारणांनी स्किन निघून जाते. आता हे कशामध्ये होतं, तर समजा आपल्याला खरचटलं, तर त्या ठिकाणची स्किन निघून जाते. त्याला आपण म्हणतो ॲब्रेजन. किंवा मग बऱ्याच वेळा आपल्याला अल्सर्स होतात. आता अल्सर म्हणजे काय? तर ब्रीच इन कंटिन्युटी ऑफ स्किन ऑर म्युकोजा. म्हणजे आपली जी स्किन आहे, आता ह्या चित्रामध्ये जे दिसतंय, हा जो भाग आहे, इथं स्किन निघून गेलेली आहे. त्याला म्हणायचं अल्सर. आता अजून एक त्याचं उदाहरण सांगतो, की इथं जे दिसतंय हा भाग, त्याला डायबेटिक अल्सर म्हणतो आपण. म्हणजे ज्या लोकांना डायबिटीस आहे, त्यांच्या पायावरती अशा प्रकारचे अल्सर्स तयार होतात. किंवा जे लोक म्हातारपणी हलू शकत नाहीत, त्यांना जागच्या जागी त्या झोपलेल्या असताना, खूप वेळ झोपलेल्या असताना, त्यांच्या पाठीच्या खालच्या बाजूला अल्सर्स तयार होतात. म्हणजे हा हा जो प्रकार इथे दिसतोय, हे सगळे अल्सर आहेत. म्हणजे तिथली स्किन ही निघून गेलेली आहे. तर कुठलाही जेव्हा अल्सर होतो, तिथली स्किन निघून जाते. स्किनची वरची लेयर घासून निघून जाते आणि मग आपली बॉडी किंवा आपलं शरीर किंवा राहिलेली स्किन जी आहे, ती काय करते, तर बाजूची स्किन आहे, ती जी बेसल लेयर आहे, ती सप्लाय करते. म्हणजे ती आपल्याला बाजूनी हील व्हायला सुरुवात होते ती. म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला खरचटलं, तर खरचटल्यानंतर तो भाग हील होतो किंवा बरा होतो. म्हणजे इथं जर आपण बघितलं, की हा जो भाग आहे, इथं अल्सर तयार झाला होता किंवा इथं काही खरचटलं होतं. इथली स्किन निघून गेली होती आणि मग त्याच्यानंतर बाजूच्या स्किनकडनं त्याचं हीलिंग किंवा बरी व्हायची प्रक्रिया सुरू होते आणि मग बाजूकडनं सगळीकडनं ते प्रोसेस सुरू होते आणि मग आपल्याला इथे जे छोटे-छोटे प्रकार दिसतायत, तर ती नवीन स्किन तयार झाली आहे. ही पांढरी-पांढरी दिसते, ती अजून तयार व्हायच्या प्रोसेसमध्ये आहे आणि मग काही दिवसानंतर ही जी स्किन आहे, ती नॉर्मलसारखी बनेल आणि त्याच्यानंतर काही दिवसांनी आपल्याला तिथे खरचटलं होतं, हे आपण विसरून जाऊ. म्हणजे आपल्या शरीरावरती जेव्हा अशा प्रकारची स्किन निघून जाते किंवा अल्सर्स तयार होतात, तर ती अल्सर्स बरे करण्याची आपली बॉडी त्याची काळजी करते किंवा ती बरी करते आणि ही सेम प्रोसेस आपल्या शरीरात सोरायसिस झाल्यावरती सुरू राहते. मग आता तुम्ही म्हणाल, की सोरायसिस हा 8 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष चाललेला असतो. तो एक प्रकारचा अल्सर आहे, जो बरा होत नाही, ज्याला आपण नॉन हीलिंग अल्सर असं म्हणतो. तर हे असं का होतं? किंवा सोरायसिस झाल्यामुळे आपल्या स्किनमध्ये काय फरक होतो, तो आपण आता बघूयात. हा जो सोरायसिसच्या स्किनची जी हिस्टॉलॉजी दिसते आपल्याला, त्याच्यामध्ये काय-काय दिसतंय? तर त्यात जे काही एक-एक चेंजेस होत आहेत, ते मी समजावून सांगतो. ते का होतायत तेही समजावून सांगतो. तर पहिला जो चेंज आहे, त्याला म्हणायचं आपण पॅराकिरॅटोसिस. म्हणजे हा जो लेयर आहे, हा जाड झालेला आहे. सगळ्यात स्ट्रॅटम कॉर्नियमचा. कारण इथून ह्या सेल निघून जात आहेत. अल्सर तयार होतोय. पण ज्या सेल ह्या डिटॅच होत आहेत, त्या पूर्णपणे पडूनही जात नाहीत. तर त्या अर्ध्या चिकटल्या आहेत, अर्ध्या लटकतायत, अर्ध्या पडल्या आहेत. म्हणजे अशा प्रकारच्या त्या सगळ्या फेजेसमध्ये त्या सेल्स असतात. आणि त्याच्यामुळे काय होतं, की त्याची जाडी वाढलेली असते. म्हणजे नॉर्मल जर आपण बघितलं, तर त्याची जाडी ही बरीचशी कमी आहे. परंतु सोरायसिसमध्ये ही जी वरची लेयर आहे, त्याला आपण म्हणतो पॅराकिरॅटोसिस चेंजेस. तर त्याच्यामध्ये ही जाडी वाढली आहे आणि त्यात होतं काय, की इथे ज्या प्रकारचे सेल दिसतायत तुम्हाला, तर त्या सेल तशाच राहतात. म्हणजे न्यूक्लियस सेलमध्ये जे केंद्र असतं, ते नॉर्मल ह्याच्यात राहत नाही. ते निघून जातं. परंतु हा जो कन्व्हेयर बेल्ट आहे, खालनं वर सेल पाठवणारा, तो इतका फास्ट चालतोय कारण ह्या ज्या वरच्या लेयर निघून गेलेल्या आहेत, त्या रिप्लेस करण्यासाठी, त्या भरून काढण्यासाठी खालनं सामग्री पाठवली जाते. बेसल सेल ह्या खूप ॲक्टिव्ह होतात. त्या मोठ्या पण झालेल्या आहेत आणि त्या कंटिन्युअसली ह्या सेल करून वरती पाठवायचं काम सुरू झालेलं आहे आणि ह्या सगळ्यामुळे
ह्या जे न्यूक्लियस आहेत किंवा केंद्र जे आहेत त्या पेशींमधली, ती निघून जायला किंवा ते मॅच्युरेशन व्हायला किंवा त्याचं डिफरन्सिएशन व्हायला वेळच मिळत नाहीये. इतका हा कन्व्हेयर बेल्ट फास्ट चाललेला आहे आणि त्याच्यामुळे ह्या वरच्या लेयरची जाडी व्यवस्थित वाढलेली आहे. मग अजून काय बदल झाले त्याच्यामध्ये? तर इथं जी ग्रॅन्युलर सेलची लेयर आहे, म्हणजे त्या डिफरन्सिएशनमध्ये हा एक टप्पा आहे त्या सेलच्या कन्व्हेयर बेल्टवरचा, की हे जे स्पॉन्जियमचे लेयर आहे, ती फ्लॅट होते, चपटी होते. पण त्याच्यात ग्रॅन्युल्स दिसतात. नंतर ते ग्रॅन्युल निघून जातात आणि मग ती स्ट्रॅटम कॉर्नियमकडे त्या सेल सरकतात. तर हे जी लेयर आहे, ही आपल्याला इथे दिसत नाहीये. म्हणजे ही जी अशी कण-कण असलेली लेयर आहे, ती इथं नाहीच आहे कुठे. ती गायब झालेली आहे. कारण ती लेयर तयार होण्यासाठीचा जो वेळ लागतो, तो आता मिळत नाहीये त्या सेल्सना. कारण हा कन्व्हेयर बेल्ट हा प्रचंड गतीने पुढे चाललेला आहे. जी नॉर्मल प्रोसेस खालनं वर जायला साधारणतः 7 ते 10 दिवस घेते, तिथे आता हा कन्व्हेयर बेल्ट हा फक्त 1 ते 2 दिवसामध्ये पूर्ण तो चेंजेस करतोय. त्याला करायला लागतात. तो फोर्स आहे त्याच्यामागे. का? कारण ह्या सेल इथं राहायला तयार नाहीयेत. त्याच्यामुळे ह्या ज्या बेसच्या सेल्स आहेत, त्या खूप मोठ्या झाल्या आहेत. त्या खूप जास्त काम करायला लागतंय त्यांना. ही जी मधली लेयर आहे स्पॉन्जिओझमची, ही खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. नंतर हे जे रेटिपेग्स म्हणजे जे वर-खाली, वर-खाली बेसल लेयर होते, ती प्रचंड प्रमाणात वर-खाली व्हायला लागली. म्हणजे 5-7 पटींनी त्याची खालीवर व्हायचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि नंतर काय होतं, की एकदा ही वरची लेयर तुटली, की मग इथं जे बॅक्टेरिया असतात, म्हणजे असे जे हवेमध्ये किंवा आपल्या स्किनवरती, ते आत घुसायला लागतात. आणि मग त्याच्यामुळे होतं काय, की इथे छोटे-छोटे ॲब्सेस किंवा पू तयार होतो. इथे तयार होतो, इथे तयार होतो किंवा ह्या आतल्या लेयरमध्ये तयार होतो. त्याला म्हणायचं मायक्रो ॲब्सेस किंवा पूचे छोटे-छोटे केंद्र. म्हणजे थोडक्यात इन्फेक्शन होतंय. गंमत कशी आहे, की ह्या ज्या सेल खूप काम करायला लागतंय. हा जो कन्व्हेयर बेल्ट प्रचंड गतीने वर सरकतोय. तर ह्याच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात मटेरियल लागतं. ती नवीन सेल तयार व्हायची म्हणजे त्याला मग प्रोटीन दिले पाहिजेत, लिपिड दिलं पाहिजे, त्याचे न्यूट्रिएंट्स दिले पाहिजेत. ते कुठून येणार? तर त्याच्यासाठी निओव्हॅस्क्युलरायझेशन म्हणजे सोरायसिसची हे एक अजून फोटो आहे हिस्टॉलॉजीचा. त्याच्यामध्ये आपण बघू शकतो, की ही जी बेसल लेयर आहे ही मोठी झाली आहे. हे रेटेपेग्स किंवा त्याचे जे डर्मल पॅपिले आहेत ते खूप उंच आणि खालीवर झालेले आहेत. ही स्पॉन्जियमची जी लेयर आहे ती खूप मोठी झालेली आहे. नंतर ही जी लेयर आहे वरची कॉर्नियमची त्याचे असे तुकडे-तुकडे पडल्यासारखे किंवा असं म्हणजे एखादं कापड फाटतं ना, त्या प्रकारचे त्याचे असे तुकडे किंवा हे झालेलं आहे. आणि त्याच्यामध्ये मग मायक्रो ॲब्सेसेस असतात, की छोट्या-छोट्या पू भरलेल्या कॅव्हिटीज तयार होतात आणि तिथे बऱ्याच नवीन ब्लड व्हेसल्स तयार होतात. त्याला आपण म्हणतो निओव्हॅस्क्युलरायझेशन. निओ म्हणजे नवीन, व्हॅस्क्युलर म्हणजे रक्तवाहिन्या. तर ह्या बेसल लेयरला सप्लाय करण्यासाठी मोठ्या प्रमाणात ह्या रक्तवाहिन्या तयार होतात त्याच्यामध्ये आणि म्हणून तो भाग खूप लाल दिसतो. त्याचा जो बेस आहे तो लाल दिसतो. आणखी काय होतं त्याच्यामध्ये, तर आपल्या शरीरामध्ये जी इम्युन सिस्टम असते किंवा इम्युनिटी असते, तर ती इम्युनिटी कशाची बनली आहे? तर वेगवेगळ्या प्रकारचे सेल्स त्याच्यामध्ये असतात. त्याला आपण टी लिम्फोसाइट किंवा बी लिम्फोसाइट्स किंवा मॅक्रोफेजेस अशा बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या पेशी असतात, ज्या बाहेरून येणाऱ्या बॅक्टेरियाविरुद्ध, व्हायरस विरुद्ध लढाई करण्यासाठी तयार असतात. आणि ह्या पेशींकडनं बऱ्याच प्रकारचे एन्झाईम्स म्हणा किंवा सायटोकाइन्स म्हणजे एक प्रकारचे सबस्टन्स किंवा केमिकल्स सोडले जातात. आता इथे बऱ्याच प्रकारची केमिकलची नावं त्यांनी लिहिलेली आहेत, जी सोरायसिसमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात. आता इथे TNF म्हणतो आपण ट्यूमर नेक्रोजिंग फॅक्टर किंवा IL म्हणजे इंटरल्युकिन. मग इंटरल्युकिनचे पण बरेच प्रकार आहेत. म्हणजे 1 बीटा आहे, 23 आहे, 17 आहे. तर अशा प्रकारचे बरेच सायटोकाइन्स किंवा केमिकल्स, अशा बऱ्याच प्रकारच्या सेल्स ह्या सगळ्या तिकडे येतात.
त्याच्यामुळे त्या भागाला सूज येते, तो भाग जाड होतो, तो भाग लाल होतो, तो भाग खाजतो आणि हे जे सगळं कंटिन्युअसली होतं, ते सोरायसिसमध्ये सगळीकडे मोठ्या प्रमाणात दिसतं. आणि ह्या सगळ्याच्या मुळाशी काय आहे, हा जो लेयर आहे तो निघून जातोय किंवा इथं जो लेयर आहे तो असं नॉर्मल नाहीये. हा सगळा असा श्रेड झाल्यासारखा म्हणजे असे कपड्याच्या चिंधड्या उडाल्यासारखा तो लेयर निघून जातोय. हे निघून गेल्यामुळे तिथं जो अल्सर तयार होतोय, तो हील होत नाहीये. म्हणजे आपलं शरीर किंवा आपली स्किन तो अल्सर बरा करायचा, हील करायचा आटोकाट प्रयत्न करते आहे. ह्या सगळ्या सेलवरनं पाठवतंय, मटेरियलवरनं पाठवलं जातंय. परंतु जेव्हा ह्या सगळ्या सेल वर जात इथं येतायत, तेव्हा त्या पुन्हा तिथं राहत नाहीयेत, त्या निघून जातायत आणि तिथे अल्सर तयार होतोय. तर सोरायसिसमध्ये हे जे सगळे चेंजेस होतात, तर त्याच्यावरती जी औषधं काम करतात, ती ह्या प्रोसेसवरती कुठेतरी काम करतात. उदाहरणार्थ आता हे जे आपण TNF बघितलं, ट्यूमर नेक्रोजिंग फॅक्टर. जर या TNFला आपण शाबूत ठेवलं किंवा कंट्रोल केलं, तर त्याच्यामुळे इथं सूज येत नाही, इन्फ्लेमेशन होत नाही आणि मग सोरायसिसचे त्रास थोडा कमी होतो. म्हणजे अशा किंवा काही ड्रग्ज असतात जे इंटरल्युकिनला ब्लॉक करतात, काही TNFला ब्लॉक करतात, काही या सेल्सना ब्लॉक करतात. म्हणजे उदाहरणार्थ स्टेरॉइड्स आहेत, कॅल्सिपोट्रिन आहे. तर अशा बऱ्याच प्रकारची औषधं असं आपण सोरायसिसमध्ये वापरतो. आता मेथोट्रेक्सेट एक चांगलं औषध आहे. मेथोट्रेक्सेट काय करतं, तर फोलिक ॲसिडचं सिंथेसिस बंद पाडतं. त्याच्यामुळे या नवीन सेल तयार व्हायचा प्रकार कमी होतो आणि मग याची सूज कमी होते किंवा ह्याची लाली कमी होते. म्हणजे ही जी औषधं आहेत सोरायसिसमध्ये वापरली जाणारी, ही ह्या प्रोसेसमध्ये कुठल्यातरी भागावरती, कुठल्यातरी सेल्सवरती, कुठल्यातरी सायटोकिन्सवरती ते काम करतात आणि त्याच्यामुळे आपल्याला सोरायसिसचा त्रास कमी होतो. परंतु मित्रांनो, मुख्य प्रश्न असा आहे आणि सगळ्यात त्याचं बेस जो आहे, मूळ जे आहे सोरायसिस व्हायचं, की हा जो लेयर आहे, तो जागच्या जागी राहायला तयार नाहीये. मग त्याच्यामुळे मग अल्सर होतोय. त्याच्यामुळे मग खालनं खूप सप्लाय करून त्या सेल भरून काढायची प्रोसेस चाललेली आहे. कारण हे जर बॉडीने केलं नाही, तर तिथे अल्सर होईल, तिथे एक मोठा खड्डा पडेल, तिथे इन्फेक्शन होईल आणि जर असं इन्फेक्शन आपल्या शरीराच्या खूप मोठ्या भागात झालं, तर तो माणूस सेप्टिसेमियाने मरेल. म्हणजे जर बॉडीनी ही प्रोसेस केली नाही, म्हणजे तो भाग जाड झाला नाही, लाल झाला नाही, तर तो भाग शाबूत राहणार नाही. म्हणजे त्याच्यामध्ये इतकं इन्फेक्शन होईल, इतका पस होईल, इतकी सूज येईल, इतका त्या माणसाला ताप येईल, इतकं मोठ्या प्रमाणात इन्फेक्शन होईल, की तो माणूस जगायची शक्यता फार कमी होऊन जाते. म्हणजे आपली बॉडी काय करते की हे सगळे चेंजेस करून, ह्या सगळ्या प्रकारात त्याला आटोक्यात आणायचा प्रयत्न करून हे धकवते. परंतु होतं कसं, की हे असं किती वर्ष धकवणार आणि कुठवर धकवणार बॉडी? हा प्रॉब्लेम आहे, की मुळात हा अल्सर का होतोय ह्या स्किनवरती? ह्या सेल निघून का जातायत? आणि जर आपल्याला असं कळलं, की ह्या सेल का निघून जातायत? तिथे अल्सर का होतोय? मूळ त्याचा प्रॉब्लेम काय आहे? कारण बरीचशी औषधं जी आहेत, ती कुठल्यातरी ह्या टी लिम्फोसाइटवरती त्यांना आटोक्यात आणतायत किंवा TNF अल्फाला आटोक्यात आणतायत, इंटरल्युकिनला आटोक्यात आणतायत. म्हणजे हे काय झालं, हे सगळे मलमपट्टी झाली, तात्पुरते उपाय झाले. मूळ गाभा जो आहे, की ह्या वरच्या सेल्स ज्या आहेत, त्या निघून चालल्या आहेत आणि त्या जोवर त्या जागच्या जागी थांबत नाहीत, त्या एकमेकांना नॉर्मली चिकटून राहत नाहीत, तोवर हे प्रकार थांबणारच नाहीयेत. मग तुम्ही आयुष्यभर जरी मेथोट्रेक्सेट घेतलं, आयुष्यभर जरी बायोलॉजिक्सची औषधं घेतली, तरी तात्पुरता फायदा होईल, कधी कमी होईल, कधी जास्त होईल, पण हा प्रकार संपणार नाहीये. म्हणून असं म्हणतो आपण, की सोरायसिस हॅज नो क्युअर, की सोरायसिसला उपायच नाहीये. जोवर हा प्रकार थांबत नाही, जोवर हा अल्सर होणं थांबत नाही, तोवर सोरायसिस बरा व्हायची शक्यताच नाहीये. आणि असंही म्हटलं जातं, की सोरायसिस इज ऑटो इम्यून डिसीज. ऑटो इम्यून म्हणजे ह्या ज्या आपल्या टी लिम्फोसाइट आहेत, बी लिम्फोसाइट आहेत, मॅक्रोफेज आहेत, डेंड्राटिक सेल आहेत. म्हणजे ह्या आपल्या इम्यून सिस्टममधल्या ह्या सगळ्या सेल्स आहेत,
त्या असं म्हटलं जातं, की त्या ह्या स्किनच्या सेलला मारून टाकतात आणि त्याच्यामुळे मग ते प्रॉब्लेम येतात. पण गंमत अशी मित्रांनो, की ॲक्चुअली ह्या ज्या सेल आहेत, त्यांचं काम हे स्किननं मारून टाकायचं असं नाहीये. ॲक्चुअली ह्या स्किनचं जे बॅरियर गेलेलं आहे, त्याचं जे प्रोटेक्शन गेलेलं आहे, त्याच्यामुळे वरनं जे बॅक्टेरिया आतमध्ये घुसतायत, त्या बॅक्टेरियांशी लढण्याकरता ह्या सगळ्या सेल, हे सगळे सायटोकाइन्स इथं जमा झालेले आहेत. म्हणजे आणि जर ह्या सेल नसतील, तर मग हे जे अल्सर आहे, हा जो इन्फेक्शन आहे, ते इतक्या मोठ्या प्रमाणात चिघळेल, की आपल्याला ते कंट्रोलच करता येणार नाहीये. म्हणजे आपण हे जे इम्युन सिस्टमला किंवा ह्या ज्या सेल्सना दोष देतोय, त्यांच्या नावाने खडे फोडतोय, तर ॲक्चुअली तसं नाही व्हायला पाहिजे. ह्या सेल त्यांचं काम करतायत. हे त्यांनी करायला पाहिजे. त्याच्यामुळे तो माणूस जिवंत राहतोय आणि सोरायसिस असून का होईना त्याचं काम चालू आहे. ह्या ज्या सेल इथं आल्या नाहीत, म्हणजे उदाहरणार्थ आपण जर त्या माणसाला हाय डोस ऑफ कॉर्टिकोस्टेरॉइड दिला, म्हणजे प्रेडनिसोलोनसारखी औषधं, बीटामेथाझोनसारखी औषधं, तर सूज नक्की कमी होते. ह्या सेल निघून जातात, कारण आपण त्यांना यायला इथं बंदी घातलेली आहे त्या स्टेरॉइड्समुळे. परंतु मग होतं काय, की इथला जो इन्फेक्शन आहे ते चिघळतं. त्याच्यामुळे सोरायसिसच्या पेशंटला जास्त दिवसाकरता आपण स्टेरॉइड्स देऊ शकत नाही. तर मुख्य प्रॉब्लेम पुन्हा तिथंच राहतो, की रामा शिवा गोविंदा, की हा अल्सर मुळात का होतोय? आणि ज्या क्षणी आपल्याला हा अल्सर इथं का होतोय किंवा ह्या सेल इथं का टिकत नाहीयेत, ह्याचं उत्तर सापडेल, त्या दिवशी आपल्याला सोरायसिसचं उत्तर सापडेल. सोरायसिस कसा बरा करायचा हे आपल्याला कळेल आणि आपण तो बरा करू शकू. आणि माझं एवढंच सांगणं आहे आत्ता, की हे मी तुम्हाला पुढच्या भागात सांगणार आहे, की ह्या सेल इथं का राहत नाहीयेत? तो अल्सर तिथं का होतोय? त्यांना तिथं थांबवून ठेवण्यासारखी आपल्याला काय करता येईल? काय करू शकतो? काय करायला पाहिजे? आणि आपण ते करू शकतो हेही मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो. आणि एकदा त्या सेल तिथं राहायला लागल्या नॉर्मल, तर मग खालच्यांना त्या रिप्लेस करायची गरज पडत नाही. कन्व्हेयर बेल्टचा स्पीड पुन्हा नॉर्मलाईज व्हायला लागेल. त्याच्यावरचं स्केलिंग किंवा पांढरा कोंडा कमी होईल. त्याची सूज कमी होईल, त्याचा लालपणा कमी होईल आणि पेशंटचा सोरायसिस बरा होईल. फक्त आपल्याला पहिली पायरी काय करायची आहे, की ह्या ज्या सेल इथे निघून जात आहेत, त्यांना जागच्या जागी थांबवून ठेवायचं आहे. ते कसं थांबवून ठेवायचं आणि सोरायसिस कसा बरा करायचा, हे पुढच्या भागामध्ये बघूयात.